माझ्या पुश अ लाईफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा जो मी तुम्हाला पॅक दाखवणार आहे तो फक्त 2 वस्तूपासून बनवलेला आहे। 2च वस्तू त्याच्यात आहेत, तर ते कोणते आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि अजून एक मला सांगायचं आहे की कुठलाही पॅक किंवा फेशियल लावायच्या आधी आपला चेहरा ना स्वच्छ धुवून घ्यायचा। एकतर फेस वॉश लावून स्वच्छ धुवून घ्या। धुतल्यानंतर कच्चं दूध असतं ना, कच्च्या दुधाने म्हणजे कापूस कच्च्या दुधामध्ये बुडवून त्याच्याने स्वच्छ करा फेस। नाहीतर कच्चं दूध समजा नसेल किंवा थंड फ्रीजमधलं दूध असेल तरी चालेल, किंवा गुलाबजलनी पण तुम्ही कॉटनवर गुलाबजल घेऊन त्याच्याने चेहरा स्वच्छ करू शकता। तर आज आपण जे पॅक दाखवणार आहे ते केळापासून बनवणार आहे। केळ घ्या, पिकलेलं घ्या। आता फुल आपल्याला कसं फुल केळाची गरज नाही, पूर्ण केळाची गरज नाही, आपल्याला अर्धा केळ बास होईल आपल्या फेससाठी। तर ते अर्ध केळ घ्या, हाताने कुस्करा, त्याला एका डिशमध्ये घ्या, हाताने कुस्करा आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच मध टाका आणि हे बस 2च पदार्थापासून आपल्याला फेस पॅक बनवायचा आहे। आता केळ हे किती चांगलं आहे ते तुम्हाला नवीन सांगायला नको, कारण रोज जर 1 केळ खाल्लं तर आपल्या स्किनसाठी आणि आपल्या हेल्थसाठी पण ते चांगलं असतं। फुल ऑफ पोटॅशियम असतं, त्यात मिनरल्स असतात केळामध्ये। जर तुम्ही सकाळी अनुशी उठल्या ब्रश केल्यानंतर जर 1 केळ खाल्लं तर ते आपल्या शरीराला त्याचा खूप चांगला लाभ होतो। आणि शिवाय केळ समज कोणाकोणाला ना गोड खाण्याची खूप क्रेविंग होते, जर सकाळी तुम्ही 1 केळ खाल्लं ना तर तुम्हाला ते दिवसभर क्रेविंग होणार नाही, त्यासाठी पण त्याचा फायदा होतो। तर असं का हा केळापासून आपण असा आज पॅक दाखवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। तर तो आपण पॅक आता बघूया। असा हा चेहरा बघा, मी फेस वॉशने स्वच्छ धुवून आलेले आहेत। स्वच्छ धुवायचा, फेस वॉश म्हणजे फटाफट लावायचं नाही, असं थोडा फेस वॉशने असं चोळायचं व्यवस्थित आणि स्वच्छ धुवून काढायचं। जर तुमच्या चेहऱ्यावरती जर मेकअप असेल तर मेकअप रिमूव्हर घ्यायचं, नाहीतर आपलं खोबरेल तेल असतं ते कॉटनवर घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित आयब्रो फिल केलेले किंवा लिपस्टिक वगैरे सगळं स्वच्छ काढायचं। आता पॅक कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते। आता इथे बघा, मी हे अर्ध केळ घेतलेलं आहे। हे अर्ध केळ हे फोकणी केले की असं पटकन होतं चमच्यापेक्षा। हे फोकणी असं करायचं म्हणजे फटाफट होतं ते। असं मस्त कुस्करून घ्यायचं। पिकलेलं असेल ना तर अजून चांगलं, जेवढं पिकलेलं असेल तेवढं चांगलं आहे केळ। हे असं बारीक करून घ्यायचं मस्त। आता त्याच्यामध्ये मी 1 चम्मच भरून हे टाकते, काय मध टाकते। ओके, मध टाकला, हे परत असं मस्त त्याला मिक्स करायचं, कालवायचं, एकजीव करायचं। असं हाताने कुस्करायचं आणि मी चेहऱ्याला लावायचं। थोडं चिकट असतं पण ते व्यवस्थित असं, केळ आहे ना थोडंसं तर चिकट असणारच। बाथरूममध्ये केलं तरी चालतंय, कोणा आरसा असेल तिथे तुमचा तर त्याच्यात बघून तुम्ही करू शकता। थोडंसं लावायचं, मग सगळीकडे पसरवायचं। मान पण कव्हर करायचं, गळा पण कव्हर करायचा व्यवस्थित। ते बघा असं ड्रेसवर पडतंय म्हणून त्याला दुसरा ड्रेस घालूनच करायचं। असं झालं की मग हे राहिलेलं आहे ना ते असं थोडं असं व्यवस्थित पसरवायचं चेहऱ्यावरती। सगळं चेहरा कव्हर झाला पाहिजे। ओके, तर बघा अशा प्रकारे लावलेलं आहे पूर्ण। 15-20 मिनिटं ठेवायची आणि स्वच्छ प्लेन पाण्याने म्हणजे साध्या पाण्याने धुवून काढायचं। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही बघितलंच हा पॅक कसा बनवलाय, तो साध्या सोप्या पद्धतीने बनवलाय। आणि हा पॅक तुम्ही वरचेवर लावत राहा 2 दिवसांनी 3 दिवसांनी,
एक दिवस आड करून लावला तर चांगलंच आहे, उलट चांगलाच फायदा त्याच्या तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येईल. आता काय असतं आपल्या चेहऱ्यावरती, ड्राय स्किनवाल्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या लवकर पडतात कारण त्यांची स्किन ड्राय असते, तर त्यांना जास्त त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसं बघायला गेलं तर ऑइली स्किनवाल्यांना पण काळजी घेणं गरजेचं आहे, कारण ऑइली स्किनवाल्यांचे पोर्समधून ऑइल बाहेर जास्त प्रमाणात पडतं आणि त्याच्यामध्ये डर्ट घाण साचून त्यांना पिंपल्स आणि रिंकल्स यायला सुरुवात होते. म्हणजे दोन्ही स्किनवाल्यांना चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचंच असतं. आता उदाहरणार्थ समजा जमीन, आपण एखादी जमीन बघितली, ती सुकल्यानंतर कशी ड्राय होते आणि त्याच्यावर भेगा पडतात, त्या प्रकारेच आपल्या स्किनचं पण असतं. आपण जर त्याला ओलावा दिला नाही, हायड्रेट ठेवलं नाही, त्याच्यात आर्द्रता जर आपल्या चेहऱ्यावरती राहिली नाही तर त्याला पण भेगा पडू शकतात. म्हणून आणि त्याच्यात साईड इफेक्ट्स, त्याचे आपले इफेक्ट्स नंतर आपल्याला दिसून येतात. तर अगोदरच आपण ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या वेळेवर तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचा नक्कीच लाभ होईल. तर तुम्ही हा पॅक जरूर लावा आणि त्याचा उपयोग करा. तर चला, तर मी हा माझा ब्लॉग इथेच थांबवते. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, नातेवाईकांना पाठवा, त्याचा पण ह्या ब्लॉगचा लाभ होऊ द्या. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव यू ऑल.